ब्रह्मपुरी येथील राजीव गांधी सभागृहात रविवारी श्री प्रभू विश्वकर्मा आणि गजानन महाराज प्रकट दिनाचे औचित्य साधून अखिल सुतार समाज मंडळाच्या वतीने भव्य स्नेह मिलन सोहळा, उपवर वधूवर परिचय मेळावा तसेच ज्येष्ठ नागरिक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाची सुरुवात श्री प्रभू विश्वकर्मा, श्री गजानन महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्यासह अन्य थोर महात्मांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि पुष्पहार अर्पण करून करण्यात आले। त्यानंतर दीपप्रज्वलन आणि महाआरतीने कार्यक्रमाची अधिकृत सुरुवात झाली। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अखिल सुतार महाराज मंडळाचे अध्यक्ष विजय शास्त्रकार यांनी घेतले, तर उद्घाटनाचा मान ब्रह्मपुरी नगर परिषदेचे नगरसेवक अनुकूल शेंडे आणि सह उद्घाटन डॉक्टर सागर माकडे यांनी केले। या प्रसंगी सुधाकर झिपले, गुरुप्रसाद प्लायवडी, हार्डवेअर ब्रह्मपुरी, हरिदास पाटेकर, रघुवीर रासेकर, तुळशीदास कायलकर, उत्तम कायलकर, कविता रासेकर, चेतना बुरडकर आणि कवडूभाऊ पिंपळकर यांसह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूरज शास्त्रकार यांनी केले। उपस्थित सर्व सुतार समाज बांधवांसाठी हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि यादगार ठरला। नमस्कार, मी सध्या आता ब्रह्मपुरी शहरातील राजीव गांधी सभागृहामध्ये आहे। आज 8 फेब्रुवारी गजानन महाराज प्रकट दिनाचे औचित्य साधून अखिल सुतार समाज ब्रह्मपुरीच्या संयुक्त विद्यमाने आज मनोमिलन सोहळा म्हणा, वरवधू परिचय मेळावा किंवा स्नेहमिलन सोहळा आपण त्या निमित्ताने म्हणू शकतो की सर्व समाज बांधव एकत्रित व्हावे, या मागचा हा मुख्य उद्दिष्ट आहे। या निमित्त ज्या ठिकाणी मोठे कार्यक्रमाची रेलचेल सुरू आहे, आपल्यासोबत समाजाचे काही पुढारी लोक आहेत, आपण थेट त्यांच्याकडून त्या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत। सर, काय सांगाल या बाबतीत? प्रथमतः श्री प्रभू विश्वकर्माला मी नमन करतोय की मागील 7 वर्षापासून अखिल सुतार समाज मंडळ ब्रह्मपुरी हा मंडळ सुतार समाजासाठी कार्य करत आहे, सुतार समाजातील गोरगरिबांसाठी कार्य करत आहे। आज हा समाज या ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये अपरिचित होता, परंतु या माध्यमातून मनोमिलनाच्या माध्यमातून हा समाज एकत्र येऊ लागलेला आहे, एकजुटीने कार्यक्रम करू लागलेला आहे, आनंदी आहे आणि असेच कार्यक्रम पुढील सुद्धा करणार आहे। विविध योजनासुद्धा, उदाहरणार्थ दिनांक 31 जानेवारी 2024ला एक सानुग्रह निधीच्या माध्यमातून या मंडळाने स्थापना केलेली आहे। तसेच जो बांधव आपल्या घरी श्री प्रभू विश्वकर्माची जयंती साजरी करेल त्याला सुद्धा एक प्रोत्साहनपर मंडळाच्या वतीने बक्षीस दिला जातो, एक प्रमाणपत्र दिला जातो, असा हा आमचा एकमेव उद्देश आहे। परत बोलणारे आहेत, काय सांगाल? हा आपण कार्यक्रम हर वर्षीप्रमाणे या कार्यक्रमाला आपण 7वा वर्ष सुरू आहे। सुतार समाज हा विखुरलेला समाज आहे आणि हा समाज कुठेतरी एकत्रित येऊन समाजासाठी कार्य करावं किंवा समाजामध्ये ते दलित आहेत किंवा कमी म्हणजे खाली त्यांना काम नसते किंवा काही नसते, त्या लोकांना मदत करून किंवा समाजाची एकी व्हावी या निमित्त साधून हा आपण सुतार समाजाचा स्नेह मिलन कार्यक्रम करत असतो। या कार्यक्रमामध्ये आपल्या सुतार समाजाचं रजिस्ट्रेशन पण झालेलं आहे आणि यामध्ये पुरुष बचत गट आणि महिला बचत गट तसेच या कार्यक्रमामध्ये नाविन्यपूर्ण विद्यार्थी आहेत, जे 10वी 12वी पास झालेले, त्यांना पुरस्कार देऊन त्यांचं शिक्षणाविषयी जो ध्येय आहे ते वाढविता यावा। तसेच आपण ज्येष्ठ नागरिकांचं पण या कार्यक्रमामधून सत्कार करतो आणि आपल्या समाजातील लोक एकत्रित येऊन आपण बाकी समाजाविषयी जे भावना ठेवतो त्याविषयी आपल्या समाजाविषयी जी भावना आपल्यामध्ये निर्माण व्हावी आणि कुठेतरी एकी निर्माण होऊन आपला सुतार समाज एक होऊन आपल्या समाजामध्ये परिवर्तन घडावं, असे ह्या मंडळातून तर्फे कार्यक्रम घेण्यात येतात। निश्चितच कोणताही समाज असो, प्रत्येक समाज बांधवांनी आपापल्या समाजाची नक्कीच त्याप्रती आदर असणे गरजेचं आहे। खरं तर ओबीसी वर्गात मोडलेला हा सुतार समाज एक पोट जातीत वगळला गेला। एकेकाळी कामापुरता फर्निचर असेल किंवा एक लाकडी जे कामगार काम होत होते अगोदरच्या काळात, ती याच सुतार समाजाच्या लोक करत होते। आता ती परिस्थिती कुठेतरी हळूहळू चालली, समाजाला चालना मिळावी, नवीन नवीन उपक्रम राबवण्यात यावेत, प्रत्येकाला ज्याबाने एक वेगवेगळा कल मिळावा, हा या मागचा खरा उद्देश आहे। धन्यवाद। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।